दिवाळी म्हणजे फक्त दिवे आणि फराळ नाही, तर प्रत्येक घरात उजेड आणणारी आशेची आणि समृद्धीची सणशृंखला आहे. वसुबारसेपासून सुरू होणारी ही परंपरा लक्ष्मीपूजेपर्यंत आपल्याला शिकवते, संपत्ती फक्त पैशाची नसते, तर प्रेमाची, सजावटीतल्या सौंदर्याची आणि देवावर असलेल्या अफाट अशा श्रद्धेची असते. तर आज आपण लक्ष्मीपूजन आणि धनतेरस पूजेच्या वेळी जे डेकोरेशन करायचं आहे ते करणार आहोत. तर त्यासाठी अशा प्रकारची आपल्याला नाणी घ्यायची आहेत आणि एक स्टीलची वाटी घ्यायची आहे. या पद्धतीची तुम्हाला वाटी घ्यायची आहे. तुम्ही काचेची किंवा स्टीलची कोणतीही वाटी घेऊ शकता. फक्त वाटी आपल्याला जास्त मोठी घ्यायची नाहीये, एकदम छोटी अशी घ्यायची आहे. आता डबल टेप असतो तो आपल्याला घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे वाटीवरती आपल्याला लावून घ्यायचा आहे. आता ही वाटीवरचा टेप मी लावून घेतलेला आहे. आता ह्या पद्धतीने असा भाग आपल्याला थोडा काढायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने ही नाणी लावून घ्यायची आहेत. 1 रुपयाचे 2 रुपयाचे जे कॉईन असतात ते आपल्याला इथं वापरायचे आहेत. आणि ही 1-2 रुपयाचे आपण जे कॉईन लावणार आहोत ते लावताना काय करायचं आहे, नाणं लावताना ते आतल्या साईडला खोचायचं आहे, म्हणजे जो पांढरा भाग दिसतोय तो दिसणार नाही. अशा पद्धतीने लावलं ना तर मग पांढरा भाग दिसणार नाही आणि एकदम छान असं डेकोरेशन होऊन जाईल. अशाच पद्धतीनं पूर्ण साईडला आपल्याला ही नाणी लावून घ्यायची आहेत. आता धनतेरस पूजेमध्ये किंवा लक्ष्मीपूजनमध्ये हे त्याच दिवशी तुम्ही करू नका, कारण खूप गडबड उठेल. तुम्ही आधी 1-2 दिवस हे सर्व पूर्वतयारी करून ठेवू शकता. आता वरची जी लाईन आहे ती लावून झालेली आहे. आता खालच्या साईडला अशाच पद्धतीनं आपल्याला डबल टेप पुन्हा लावून घ्यायचा आहे. ह्या पद्धतीनं आता इथं मी छोटी वाटी घेतल्यामुळे मला 2 वेळा टेप लावायला लागला, पण तुम्ही जर मोठी वाटी घेतली तर 3 वेळा तुम्हाला लावायला लागू शकतो. त्यामुळे तुमच्याकडे जर जास्त प्रमाणामध्ये कॉईन असेल तर तुम्ही मोठी वाटी घेऊ शकता. तर अशाच पद्धतीने आपल्याला ह्या खालच्या टेपला पण आपल्याला कॉईन लावून घ्यायचे आहेत. तसं बघायला गेलं तर हे कॉईनचं डेकोरेशन करताना जास्त वेळ लागत नाही, अगदी झटपट असं हे डेकोरेशन होऊन जातं. पण तरीही ही पूर्वतयारी आधीच करून ठेवलेली खूप फायद्याची असते, कारण त्या दिवशी गडबड उठत नाही. तर तुम्ही बघू शकता किती छान असं कमलासन बनून तयार झालेलं आहे. आता जे सुगडे असतात संक्रांतीला आपण जे वापरतो त्याच्यापासूनही इथं आपण डेकोरेशन करणार आहोत. तर ह्या पद्धतीचे 2 सुगडे घ्यायचे आहेत. आता ह्याच्यामध्ये न्यूजपेपर अशा पद्धतीने टाकायचे आहेत. आता न्यूजपेपर टाकल्यानंतर ह्याच्यावरती जो नॉर्मलवाला ट्रान्सपरंट टेप असतो तो घ्यायचा आहे आणि तो ह्याच्यावरती अशा प्रकारे फोल्ड करून लावायचा आहे. दोन्ही साईड एकमेकांना जोडायच्या आहेत. नाहीतर तुमच्याकडे डबल टेप असेल तर डबल टेप ही लावू शकता. आणि ह्याच्यावरती ह्या पद्धतीने कॉईन लावून घ्यायचे आहेत. आता हे डेकोरेशन करताना पण तुम्ही जर वरती डबल टेप लावला तरीही चालतो, पण माझ्याकडे इथं संपला होता त्यामुळे मी साधाच टेप लावला आहे इथं. तर व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने कॉईन लावून घ्यायचे आहेत आपल्याला. आता इथं सुगड्याला आपण वरच्या साईडनं जे डेकोरेशन करायचं होतं ते करून घेतलं आहे. आता आपण पैशाच्या ह्या पद्धतीच्या लाईन बनवणार आहोत. त्यासाठी ट्रान्सपरंट जो टेप आहे तो असा लांब घ्यायचा आणि त्याच्यावरती कॉईन चिटकवून घ्यायचे आहेत आपल्याला. अगदी सोपी प्रोसेस आहे ही. तर अशा पद्धतीने तुम्ही लाईन लावू शकता. आणि इथं मी 2 लाईन बनवणार आहे. जर तुमच्याकडे जास्त कॉईन असतील तर 3, 4, 5 तुम्हाला जेवढ्या करायच्या आहेत तेवढ्या तुम्ही करू शकता. तर खूप कमी वेळामध्ये खूप छान असं डेकोरेशन होतं आणि दिसायलाही तेवढंच सुंदर दिसतं. त्यामुळं ह्या धनतेरसला आणि लक्ष्मीपूजनला अशा पद्धतीचं डेकोरेशन तुम्ही नक्की करा. आता पाटावरती तुम्हाला जे बनवलेलं डेकोरेशन आहे ते ठेवून दाखवते. तर जे कमलासन आपण बनवलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावरती माता लक्ष्मी आपल्याला ठेवायची आहे. साईडला 2 सुगडे अशा पद्धतीने ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला जे नाण्यांचं डेकोरेशन ठेवलं आहे अशा पद्धतीने ठेवून द्यायचं आहे. आणि उरलेली कॉईन ही आपल्याला साईडनं लावून घ्यायच्या आहेत, म्हणजे अजून छान दिसेल. तर अशा पद्धतीने उरलेली कॉईन तुम्ही लावू शकता.
आणि ह्या तांदळामध्ये आपल्याला परत अशी ह्या पद्धतीने मूर्ती ठेवायची आहे। तुम्ही बघू शकताय किती छान डेकोरेशन झालेलं आहे। अगदी साधं सोपं आणि सिंपल डेकोरेशन आहे। ह्या दिवाळीमध्ये तुम्हीही नक्की करून बघा। आणि हे डेकोरेशन तुम्हाला आवडलं असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर नक्की शेअर करा। भेटूया असेच एका नव्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।